नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. वेलकम टू द SVC क्लासेस टेक. तर बघा, इथे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन टॅग्स, पोलर क्वेश्चन्स अँड वर्बल क्वेश्चन्स. आता तिन्ही तुम्हाला मी एक्सप्लेन करतो चांगल्या प्रकारे. तर सगळ्यांनी काय करायचं आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर बघा, क्वेश्चन टॅग म्हणजे काय आहे, एखाद्या सेंटेन्सच्या एंडला आपण काय करतो, एक क्वेश्चन ॲड करतो. बघा, एखाद्या सेंटेन्सच्या एंडला आपण एखादा क्वेश्चन ॲड करतो. ओके, टू गेट द कन्फर्मेशन. ओके, फ्रॉम दी अदर. करेक्ट. म्हणजे सेंटेन्स प्लस क्वेश्चन जर असेल तर ते काय होतं, तुमचं क्वेश्चन टॅग होतो. म्हणजे बघा, मी जर म्हटलं अरे आज खूप थंडी आहे, नाही का? आपण तिथं जायला पाहिजे, नाही का? बरोबर की नाही? म्हणजे ज्यावेळेस एंडिंगला मी नाही का हो का असं म्हणतो, म्हणजे हे कन्फर्मेशन घेतो ना तुमच्याकडनं. ठीक आहे, तुम्ही हो म्हणाल किंवा नाही म्हणाल म्हणजे कन्फर्मेशन घेतो तुमच्याकडनं. तर असे सेंटेन्स जे असतात त्याला क्वेश्चन टॅग म्हणतात. आता कसं करायचं क्वेश्चन टॅग? तर क्वेश्चन टॅग करताना एक लक्षात ठेवायचं सगळ्यांनी, तिथं आपण काय करतो बघा, सेंटेन्स बघा हा तुमचा आहे सेंटेन्स आणि असतो इथे क्वेश्चन टॅग एंडिंगला. बरोबर. सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग तुमचा नेगेटिव्ह घ्यायचा. बरोबर. सेंटेन्स जर नेगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग तुमचा पॉझिटिव्ह घ्यायचा. हे सगळ्यांनी काय करायचं आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. चला, आता बघा एक सेंटेन्स आपल्याकडे, शी डीड द वर्क. ओके, शी डीड द वर्क. बरोबर, हा सेंटेन्स आहे. मग आता आपण काय करणार, याच्यामध्ये बघा जे काही तुमचं मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. ठीक आहे, कोणता इथे डीड. ठीक आहे. आता याला काय करणार आपण, बघा डीड काय आहे इथे तुमचं, हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, शी डीड द वर्क. आता याला काय करणार, ॲट द एंड सेंटेन्स जशाला तसं लिहायचं, शी डीड द वर्क. इथे कॉमा घ्यायचा आणि जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे त्याला डीड नॉट आहे तर काय, डीड आहे, डीड आहे ना इथं, तर डीड नॉट करायचं किंवा तुम्ही डिडंट सुद्धा करू शकता. डिडंट. ओके, इथं शी आहे तर इथं शी आणि फायनली क्वेश्चन मार्क. झाला तुमचा क्वेश्चन टॅग. ठीक आहे. चला बघा, आता तुम्हाला सांगितलं असंच करायचं आहे. बघा, सेंटेन्स जर तुमचं अफर्मेटिव्ह असेल, ठीक आहे, तर क्वेश्चन टॅग तुम्हाला नेगेटिव्ह करायचं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर नेगेटिव्ह करायचं, नेगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं. बघा, ही इज नॉट रिच. बघा, ही इज नॉट रिच. मग आता काय येईल क्वेश्चन टॅग, कॉमा इज नॉट आहे ना, तर इथं फक्त इज घ्यायचं. इज नॉट आहे, इज ही आहे. बरोबर, तर इज ही क्वेश्चन मार्क. झाला तुमचा क्वेश्चन टॅग. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं होतं. आता पोलर क्वेश्चन म्हणजे काय, ज्या क्वेश्चनचं आन्सर यस किंवा नो मध्ये फक्त आपण देऊ शकतो. ज्या क्वेश्चनचं आन्सर फक्त यस किंवा नो मध्ये देऊ शकतो त्याला आपण पोलर क्वेश्चन म्हणतो. ठीक आहे. चला, एक मिनिट थांबा, पाणी पितो मी.
ओके चला बघा, पोलर क्वेश्चन म्हणजे काय? असे क्वेश्चन ज्या क्वेश्चनचा आन्सर फक्त आपण यस किंवा नो देऊ शकतो. ठीक आहे. आणि हे जे क्वेश्चन्स असतात बघा, जे जनरली क्वेश्चन जे असतात हे तुमचे जनरली ऑक्झिलरी वर्बनं स्टार्ट होतात. बरोबर, ऑक्झिलरी वर्बनंच काय होतात, हे स्टार्ट होत असतात. ठीक आहे. जे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब असतात ना, त्याने स्टार्ट होतात. इज, आर एक्सेट्रा. ठीक आहे. बघा, इज मोना कमिंग फॉर द पिकनिक, मोना पिकनिकला येत आहे का, येस किंवा नो. आर दिस युअर प्लेट्स, येस किंवा नो आन्सर असेल. ठीक आहे. हे झालं. आणि वर्बल क्वेश्चन म्हणजे काय? वर्बल क्वेश्चन म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर देताना तुमचं रिझनिंग पॉवर, अंडरस्टँडिंग पॉवर काय होते, टेस्ट होते. म्हणजे तुम्हाला विचार करून द्यावा लागतो. ठीक आहे. तुम्हाला नॉलेज पाहिजे. बरोबर, या प्रकारचे क्वेश्चन. ठीक आहे. चला, बर्ड्स फिदर्स असतात, फिशला काय असतात, स्केल्स असतात. ओके, सो हे तुम्हाला नॉलेज पाहिजे तरच तुम्ही यांचा आन्सर देऊ शकता. चला, डक्स आर डकलिंग, हेअर्स आर लेवरेट्स. आले करेक्ट. डक्स जे यंग वन डकलिंग असतं, हेअरचे काय असणार, लेवरेट. हे तुम्हाला माहीत पाहिजे. वर्बल क्वेश्चन झाला. ठीक आहे. रवी वॉज व्हेरी स्ट्रॉंग प्लेयर. ओके, वॉज आहे आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, तर इथे काय येईल, वॉजंट. वॉजंट रवी आहे, तर रवीसाठी आपण ही वापरणार. आणि फायनली क्वेश्चन मार्क. ओके, वॉजंट ही आणि क्वेश्चन मार्क. सो ऑप्शन 2 तुमचं करेक्ट येतं. इफ इट इज शूज अँड सॉक्स, देन नीडल्स अँड थ्रेड. ओके, ही इज रिअली नो द आन्सर. ही आहे, डू नाही येणार, हॅज नाही येणार, कारण इथे बघा वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे. ओके, सो इथे येईल तुमचं डज. डज ही रिअली नो द आन्सर, ऑप्शन 2 येतं. ॲपल फ्रूट आहे, तर ब्रिंजल काय आहे, तुमचं व्हेजिटेबल्स येतं. नेक्स्ट आहे बघा याच्यामध्ये, डू यू स्टडी हार्ड चिल्ड्रन. ओके ओके, आपण काय विचारतोय, तो क्वेश्चन विचारतोय. ठीक आहे. डू यू, आता इथं काय असेल बघा बरं, काय येऊ शकतं 6चं. बघा, डू यायला पाहिजे, डस तर येणार नाही, शाल पण येणार नाही. ठीक आहे. हॅव यू नॉट स्टडी हार्ड, राईट, तुम्ही हार्ड स्टडी करत नाही आहे असं विचारणार का. शुड यू नॉट स्टडी हार्ड, जर तुम्ही ओके, इथं काय आलं पाहिजे, शूड येणार, हॅव तर नाही येणार, तुमचं शूड येतं इथं. ठीक आहे. इथं काय येतं, तुमचं शूड येतं. त्यानंतर बघा, अवर हँड्स हॅव अ फिंगर्स अँड अवर फीट्स हॅव टोज. यू कॅनॉट स्क्रीम इन द क्लास, क्वेश्चन मार्क काय होईल बघा, कॅनॉट आहे तर कॅन, बरोबर, कॅन येतं. अँड त्यानंतर बघा यू आहे. ओके, तर काय येईल, कॅन यू. क्वेश्चन मार्क येतं, ऑप्शन 4 तुमचं काय होतं इथे करेक्ट होतं. देअर प्लेस फॉर मी इन द बस, मी आहे तर इज यायला पाहिजे. इज देअर एनी प्लेस फॉर मी इन द बस, ऑप्शन तुमचं 2 करेक्ट येतं. अँड 10चं काही येतं रे बघा, टायगरचा रोर, मंकीचा चॅटर, साऊंड आहे तो. चला, हे लास्टचे 4 क्वेश्चन ॲज अ होमवर्क आहेत, सॉल्व करा.